श्रीरामपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हे भर पावसात श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोर आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांना रामदास आठवले यांनी पूर्णाकृती पुतळा संदर्भात काय अडचण आहे ते विचारले असता सुभाष त्रिभुवन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागा वन विभागाची असून पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगीस अडचण येत आहे, परंतु त्या जागेचे निर्वाणीकरण झालेले असून त्याचे सर्व 3 नोटिफिकेशन मिळाले आहे, परंतु अजून एक नोटिफिकेशन मिळत नसल्याचे जिल्हाधिकारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी देत नाही। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी वन विभागाशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर श्रीरामपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे परवानगीचे काम मार्गी लावून असे ठोक आश्वासन दिले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यास जागा कमी पडेल हे रामदास आठवले साहेबांच्या लक्षात आले असता सुभाष त्रिभुवन यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यालगतची 2 गुंठे जागेची मागणी केली आहे। रामदास आठवले साहेबांना जागेसंदर्भात रेल्वे प्रशासन पत्रव्यवहार करू असे देखील आश्वासन दिले। लवकरच श्रीरामपूरकरांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे स्वप्न साकार होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव विजय वाकचौरे, राज्याचे नेते राजाभाऊ कापसे, राहुल मुथा, संदीप धीवर, अब्दुल शेख, शुभम लोळगे, तय्यद पठाण, कैलास लाळे, महिला आघाडीच्या रामाताई धीवर, संजय रुपपटे, राजा नाना गायकवाड, सुरेश जगताप, मनोज काळे आदी उपस्थित होते। चौकट अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीचे निवेदन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहुल मुथा यांनी निवेदन दिले। आज या ठिकाणी सामाजिक केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब हे श्रीरामपूर मध्ये आले होते। सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं। त्याच पद्धतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्याच पद्धतीने या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा करायचा आहे, त्या संदर्भात काय अडचण आहे ती त्यांना सांगितली। त्याच पद्धतीने त्यांना पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी देखील स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आठवले साहेबांनी देखील या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी माझा देखील पाठिंबा आहे आणि मी देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे असं या ठिकाणी आठवले साहेबांनी सांगितलं। त्याच पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येते ती देखील आपण थोड्या दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत। म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्वप्न देखील लवकरच साकार होणार आहे असं या ठिकाणी मी तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी किशोर भंग।